गोकुळवासी. गवळणी एकमेकाला सांगायला लागल्या, चला बाबा चला त्या नंदाच्या वाड्याकडे झाला का. तर नंदा घरी आज आनंदी झाला. कृष्ण जन्मला बाळ जन्मला, नंदराच्या घरी आज आनंद झाला. बाळ जन्मला कृष्ण जन्मला, जन्मला कृष्ण जन्मला. नंदराजा घरी आनंद झाला, नंदराजा घरी आज आनंद झाला. कृष्ण जन्मला काला जन्मला, कृष्ण जन्मला काला जन्मला. कृष्ण राधा आली गोदा हो आली, जमुना आली हो, यमुना आली हो, यमुना आली. राधा आली गोदा हो आली, जमुना आली हो, यमुना आली हो, जमुना आली. गोड गोड गाणे गाऊ लागली, गोड गोड गाणे गाऊ लागली. कृष्ण जन्मला काला जन्मला, कृष्ण जन्मला काला जन्मला. नंदराजा घरी आज आनंद झाला, नंदराजा घरी आज आनंद झाला. कृष्ण जन्मला काला जन्मला, कृष्ण जन्मला काला जन्मला, कृष्ण जन्मला काला जन्मला. सर्व आनंदित झाले गोकुळवासी, प्रत्येकाला आनंद मावना. मग एवढ्या आनंदाच्या भरात काय करू लागले, नाचू लागले, गाऊ लागले. आणि त्या नंदाच्या घरी दाटी झाली, नंदा घरी झाली दाटी. सर्व आनंदित वातावरण. परंतु तेवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये एक जण म्हणला, नंद बाबा तुमको पुत्र हुआ है, अच्छा. तुम्हें लाला हुआ है, अच्छा. बाबा लाला का मुख ऐसा नहीं देखना चाहिए. कैसा, सज धज के जाना पड़ेगा. कैसे जाना पड़ेगा, सज धज के. अच्छा. गोपाळांनी नंद बाबाला धरून आणलं. आता नंद बाबाचा मेकअप केला, एवढा मेकअप केला नंद बाबाचा. नंद बाबाच्या लग्नामध्ये जी शेरवानी नंद बाबानं घातली होती ना, ती शेरवानी नंद बाबानं घातली. हे मुछो को ताव दिया नंद बाबाने. सुंदर अशी पगडी बांधली, स्वाफा बांधला आणि नंद बाबा असं चंदन लावून आले. कसं चंदन लावले, आज आमच्या मामानं पण चंदन लावले. अण्णा इकडं रामू मामा लावले आमच्या. असं सुंदर चंदन लावलं, ब्रजवासी चंदन. आणि निघाले पुत्राला बघायला. पुत्राचं मुख पाहता की बाबा असे स्तब्ध होत आहेत. हे माझाच पुत्र आहे का, खरंच हे माझा पुत्र आहे. एवढा सुंदर दिसायला लागला, एवढा सुंदर दिसायला लागला कृष्ण. दिसायला तर सावळा आहे, परंतु त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर कोणालाही प्रेम होईल. सावली सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. हो गया मेरा दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन
आनंदित झाले, सर्व ब्रजवासियांना आनंद झालाय. त्या पुत्र आनंदामध्ये आता नंद बाबा आपली संपत्ती वाटायला लागले. काय काय केले नंद बाबांना त्या ठिकाणी सांगतात. वाचयित्वा स्वस्तेनम् जातकर्मात्मजस्य वै कारयामास विधिवत् पितृदेवतार्चनं तथा. बाबांना स्वस्ती वाचन करायला लावलं. स्वस्ति न इंद्रो भद्रश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाशविर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवाङ्गुसुतनुभिर्यसेमहि देवहितं यदायु. हे स्वस्ती वाचन आहे. असं ब्राह्मण स्वस्ती वाचन करू लागले. जात कर्मात्मजस्य होय. बाबांना पुत्र उत्सवाच्या आनंदामध्ये ब्राह्मणांना गायीचं दान दिलं. धेनुनाम्यते प्रादात. धेनूचं दान केलं. धेनू म्हणजे गाय. किती गायी दान केल्या. बाबांना जेवढ्याही काही गायी दान दिल्या तेवढ्या इतकं कमी करा. बोलताना इतकं कमी करा. तेवढ्या गायी कशा दिल्या म्हणले. विप्रेभ्य समलंकृतेही म्हणजे गायीला सजवून साज करून त्या गायीला जे शिंग आहेत त्या शिंगांना सोन्याचे हे मुकुट बसवले. सुवर्ण अलंकार गायीला घातलेले आहेत आणि सुवर्ण अलंकार घालून सजवून गायीला विप्रेभ्य समलंकृतेही धेनुनाम नियते प्रादात. राधे राधे. आणखीन काय दिलं. तिलाद्रीन सप्तरत्नोघ. तीळ आदी 7 रत्नांच्या काय केल्या राशी केल्या आणि त्या राशीमध्ये अनेक असे रत्न लपवले आणि रत्न लपवून ते एकेका ब्राह्मणाला म्हणले उचला. जी राशी ज्याला उचलायची त्यानं ती राशी उचला. राधे राधे. मग प्रत्येका ब्राह्मणांना ही राशी मी उचलतो त्यानं ती राशी उचलायची आणि घेऊन जायची. प्रत्येक ब्राह्मणांना एक एक राशी वाचवली उचलली. असं म्हणतात. नंद बाबाच्या घरी भगवंताचा जन्म कसा होतो. भगवंत कसं काय येतात असा प्रश्न विचारतात. म्हणले ज्या व्यक्तीच्या 3 गोष्टी पवित्र होतात ना तिथे भगवंत येतो. कोणत्या गोष्टी. 3 गोष्टी पवित्र पाहिजे माणसाकडे. भगवंत जवळ येत असतो. ऐका बर का चष्म्यावाल्या आजी. 3 गोष्टी कोणत्या त्या. पहिली गोष्ट तन पवित्र पाहिजे. दुसरी गोष्ट मन आणि तिसरी गोष्ट धन. तन मन धनानं जो भगवंताला अर्पण होतो ना भगवंता त्याच्याकडे येतात. म्हणतात ना आरती तन मन धन सब सब कुछ है तेरा तुझको अर्पण. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओ ते सर्व भगवंताला जर अर्पण केलं तर भगवंत आपला होतो. बघा तन पवित्र सेवा किए धन पवित्र करदान मन पवित्र हरि भजन सो होत त्रिविध कल्याण. नंद बाबाने संतांची जी सेवा केली त्या सेवेचं फळ नंद बाबाजीचं शरीर पवित्र झालं. म्हणून जीवनात त्या ठिकाणी सेवेला फार महत्व आहे. म्हणले मग काय आणखीन काय पवित्र झालं. म्हणले धन पवित्र झालं.
कारण नंद उत्सवामध्ये नंद बाबानं धनाची वर्षा केली, धन वाटून टाकलं, धन देऊन टाकलं नंद बाबानं, ब्राह्मणांना धन वाटून टाकलं. जे 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 लोक त्या ठिकाणी नंद उत्सवाला येऊ लागले त्या प्रत्येकाला नंद बाबा काही ना काही धन देत आहेत. म्हणून जेव्हा कृष्ण जन्म असतो ना तेव्हा प्रत्येकानं 1 रुपया का होईना धन दान केलं पाहिजे. का? धन पवित्र किये दान. दान जर केलं नाही तर धन पवित्र होत नाही. आणि कृष्ण जन्म अशी एक वेळ आहे, प्रत्येकाला जर आपलं धन पवित्र करायचं असेल तर दान करायचं. राधे राधे. मग काही म्हणले असत्या, महाराज तुम्ही परवा दिवशी सांगायचं की आम्ही काल आणले असतं, मग 5 रुपये 10 रुपये काय आणले असते, तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही आणि आज ते येता येता आम्ही काय आणलंच नाही. काय हरकत नाही. महाराज म्हणतात धनच द्यावा असं थोडी काय आहे. तुम्हाला द्यायचं असेल तर 1-1 मनी सुद्धा काढून देऊ शकता. महाराज 1-1 मनी सुद्धा घेतो. राधे राधे. तुम्ही म्हणता महाराज तर मुळावर चाला, तसं काही नाही बरं का. नंद उत्सवामध्ये धनदान केलं जातं, अनेक द्रव्यदान केलं जातं. सर्व गोपिका पळायला लागल्या नंद भवनाकडे. एक म्हातारी विचारते, अगं कुठं चाललात तुम्ही, कुठं चाललात, कुठं चाललात, का पळतायत तुम्ही, काय आवाज कशाचा येतोय, ढोल वाजतायत, नगारे वाजतायत, दुमदुमे वाजतायत, मंगल वाद्य वाजायला लागले, चाललात कुठं, चाललात कुठं. कोणीच सांगणं झालं. मग ती म्हातारी एकीचा हात धरते, अगं सांग ना कुठं चालली. ती म्हणली, दादी मैया हम नंद जी के घर जा रहे हैं. क्या हुआ? वहां पर नंद बाबा को एक छोटो सो नन्नो सो लाला भयो है. अच्छा, लाला हुआ है तो मैं भी देखने आऊंगी. असं म्हणते ती 88 वर्षाची म्हातारी, जिला नीट चालताही येत नाही. ती म्हणली, असं कसं जाऊ, कन्हैयाला बघण्यासाठी मेकअप करून जावं लागेल. कन्हैयाला बघण्यासाठी मेकअप करून जायला लागली. ती म्हातारी जेव्हा मेकअप करायला बसते हात थरथर कापतायत, परंतु मनामध्ये फार आनंद आहे. कृष्ण कन्हैया को देखने जाऊंगी, कन्हैया को देखने जाऊंगी, लाला को देखने जाऊंगी. आनंद त्यामध्ये जेव्हा मेकअप करायला बसते आरशा समोर, आता काय स्वरूप दिसत असं आरशामध्ये. वा. ती म्हणली, पहिले क्या करू, काजल लगाऊंगी. ती काजळ लावायला गेली, ते डोळ्याला लावायचं सगळे डोळेच रंगवून घेतले. काजल कुठे लावतात, आंखों में काजल, डोळ्यामध्ये काजल लावतात ना, ते डोळ्यात लावायचं सगळे डोळेच काजळानं भरून गेले. ते डोळे दिसायला लागले भूतासारखे. म्हणले आता कुंकू तर लावू द्या. कुंकू कसं लावायचं, म्हणजे कुंकू लावायला गेली, ते कुंकाचा मळवटच भरला. म्हणले आता लिपस्टिक लाली, सगळे होठ भरून टाकले. आणि भगवंताच्या त्या प्रेमापोटी ती दिवाणी झालेली गोपिका निघाली. कशी दिवाणी होऊन निघाली. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, काला के दान पे दीवानी बनी, काला के दान पे दीवानी बनी, काला पे दान दीवानी बनी, दीवानी बनी दीवानी बनी मैं दीवानी बनी, काला के दान से
मुरली के ध्यान से दीवानी बनी, काला के ध्यान से दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी गौरव, दीवानी बनी मैं दीवानी बनी, काला के ध्यान से दीवानी बनी गौरव, काला के ध्यान से दीवानी बनी गौरव, काला के ध्यान से नी बनी। दीवानी बनी मैं दीवानी बनी, एवढी दिवाणी झाली, निघाली नंदभवनाकडं. नंदभवनामध्ये एवढा उत्सव चालू होता. कोणी लोण्याचा गोळा फेकून मारतय, कोणी दूध कोणावरती ओलवतय, कोणी कोणाला ताकाच्या सरोवरामध्ये टाकतय, एकमेकाला रंग उधळतायत, एकमेकाला रंग लावतायत. आणि तेवढ्या त्या आनंदाच्या तितक्यात ती म्हातारी ही नंदभवनाची पायरी चढून मधात येते. आणि एवढा गोंधळ गर्दा चालू असताना ती म्हातारी विचारते, अरे का भयो है, का भयो है. तितक्यात एक गोपाळ, त्या बेदाती मैया जी म्हातारी आलती ना, तिच्या मुखामध्ये एकही दात नव्हता बरं का, एकच पण दात नाही. आणि ती विचारायला लागली, का भयो है, का भयो है. असं जेव्हा विचारायला लागली ना, तितक्यात एका गोपाळानं काय केलं, असा एक लोण्याचा गोळा घेतला, असा बरोबर लोण्याचा घेतला गोळा. आणि तिनं जेव्हा का भयो म्हणण्यासाठी जेव्हा तोंड उघडलं, तितक्यात तिनं गोळा फेकून मारला. तो गोळा डायरेक्ट तिच्या मुखामध्ये, आणि मुखात दात नसल्यामुळे सरळ डायरेक्ट पोटात. आणि जे काही लोणी त्या गोळ्याचं होटाला लागलेलं होतं ना, ते होटाचं चटकन तिनं पुसून घेतलं. ती विचारू लागली, का भयो आहे, का भयो आहे. ती लोण्याचा गोळा पोटात गेल्याच्या नंतर ती म्हणायला लागली, आनंद भयो हे, नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की, जय दामोदर लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो गोपाल की, जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो गोपाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की. काय झालं रे? हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की, लकी जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो गोपाल की, जय कन्हैया लाल की, जय हो गोपाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. असा आनंद उत्सव त्या ठिकाणी गोकुळामध्ये चालू होता. आनंद उत्सव. परंतु ज्या ठिकाणी आनंद चालू असतो ना, त्या आनंदाला कोणाची तरी नक्की नजर लागत असते. आणि राजो त्या आनंदाला नजर लागली. तेवढ्या त्या आनंदामध्ये कंसाने इकडे मीटिंग घेतली आणि कंसाने एका स्त्रीला पाठवलं. तिचं नाव आहे पूतना. तिचं नाव पूतना आहे. पूतना लोक बालग्नी, राक्षसी रुधिरासना, जिघांसयाप्यहरये
स्तन दत्वा प्रसीदति जिघांसयापि हरये. पुतना लोक बालग्नी राक्षसी रुधिराक्षणा ती बालग्नी बालकांची हत्या करणारी ती पुतना त्या ठिकाणी कंसाच्या आज्ञेवरून मथुरेमधून गोकुळामध्ये येते. परंतु गोकुळामध्ये आल्याच्या नंतर परंतु जेव्हा गोकुळामध्ये आली ना, असं स्वरूप धारण करून आली, इतका मेकअप करून आली, अरे बापरे. ते काय म्हणतात त्याला, आयब्रो, बरोबर का चुकलं का, काय म्हणतात आयब्रो, पुन्हा थ्रेडिंग काय म्हणतात ते, आणखीन काहीतरी असतं. हा थ्रेडिंग, हा ते मेकअप, फाउंडेशन काय म्हणतात, फाउंडेशन. आणखीन काय असते, हा ते दिदीले हुशार आहे, टाळे वाजवा हिस्से. हा आणखीन सांग काय असते. पूर्ण मेकअप केला, केसाला गजरा लावला, सुंदर असं कुंकू लावलं, नऊवारी साडी घातली, वेगवेगळे दागिने घातले, कमरेला कंबरपट्टा बांधला. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमरपटा, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमरपटा, नाकात नथ घालूनी बाई बाई थाट माट करूनी, बाई बाई थाट माट करूनी, नेसले गा नेसले गा नेसले गा शालू नेसले गा शालू पेटनका, नेसले गा शालू पेटनका. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमरपटा, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमरपटा, नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करूनी, बाई बाई थाट माट करूनी, नेसले गा नेसले गा शालू पेटनका, नेसले गा शालू पेटनका, नेसले गा शालू पेटनका. काय काय घातलं सगळी लिस्टच सांगितली. पुतळ्या दोरलं सगळं एवढा सुंदर मेकअप केलाय त्या पुतणीनं. आणि सुंदर मेकअप केलेली पुतना जेव्हा गोकुळात चालायला लागली ना, तर प्रत्येकाची नजर त्या पुतणीवरून हटत नव्हती. वट्यावर बसलेले माणसं म्हणायला लागले, बाप्पा हे मॉडेल आपल्या गावात, एवढं भारी मॉडेल आपल्या गावात. ही एक जण म्हणलं, ही का स्वर्गातून आली का काय रे. श्याम भाऊ ग बस, तू म्हणू नको. आणि प्रत्येकाकडे बघत चालली बर का, प्रत्येकाकडे बघत चालली. जेव्हा सर्वांकडे पाहत 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 नंद भवनाजवळ येते, नंद भवनामध्ये येऊन ती यशोदेकडे पाहते. यशोदा बाळाला आताच मधातल्या खोलीमध्ये टाकते, झोपवते बाळाला पाळण्यामध्ये, आणि सुंदर असा अंगाई गीत गाऊन बाजूला झालेले असते. गोपिकांना काम सांगण्यामध्ये व्यस्त असलेली यशोदा, तितक्यात ती पुतना येते. अरे यशोदा, बधाई हो बधाई हो, अरे नंद बाबा कहाँ गए, मेरे नंद को लाला हुआ है, मुझे पता चला. मैंने कितने देवों से प्रार्थना की नंद को लाला हो जाए, सभी देवों ने मेरी पुकार सुन ली, आज या नंदाला पुत्र झाला. हे यशोदे, तुला पुत्र झाला हे मी केलेल्या व्रताचं फळ आहे बरं का. बघा या पुतण्यानं कोणतं व्रत केलं. आणि दिसायला एवढ्या सुंदर दिसायली पुतना, एवढ्या मोठ्या घरची बाई दिसायली.
यशोदेला वाटलं नंद बाबाची कोणती तरी मावस सावतर आजच सावतर काय म्हणतात अशी कोणती तरी बहीण असन कोणतरी नातेवाईक असन एवढ्या प्रेमानं बोलायली म्हणली ते सगळं जाऊ दे यशोदे मला आधी ते कृष्णाचं आधी लल्लाचं मुख बघायचे कुठे तुझा बा मला तोंड बघू दे त्याचं मला जवळ घ्यायचे त्याला त्याची मावशी कोण आहे कळाली पाहिजे ना